आपण कितीही व्यस्त असलो, नोकरी करत असलो किंवा घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत असलो तरी आपल्या मुलाबाळांसाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी थोडासा वेळ आपण नक्कीच काढू शकतो. हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? आज मी नक्कीच तुमच्यासाठी एकदम आवडीचा असा ब्लॉग घेऊन आले आहे. तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघाल अशी मी आशा करते. मी दरवर्षी 5ही शुक्रवार मनोभावे जिवतीची पूजा करते. जिवतीची पूजा ही आपल्या घरातील मुलाबाळांच्या आरोग्यासाठी, सुखसमृद्धीसाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी श्रद्धेने केली जाणारी एक सुंदर अशी परंपरा आहे. म्हणूनच हा दिवस माझ्यासाठी फक्त पूजा करण्याचा नाही, तर माझ्या मुलीसाठी मनापासून प्रार्थना करण्याचा दिवस असतो. आज मी सकाळी लवकर उठली, नऊवारी नेसली, सोवळ्यात झाले, त्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला सुरुवात केली. आजचा कुलधर्म कुलाचार असल्यामुळे मेनूही अगदी पारंपरिक ठरवला होता. पुरणाचं जेवण, कोशिंबीर, 2 कोरड्या भाज्या, 1 पातळ भाजी, 2 चटण्या, भजी, पापड आणि सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे पुरणपोळ्या. सगळ्यात अगोदर किचन अगदी स्वच्छ करून घेतलं, भाज्या चिरून घेतल्या आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली. भाज्यांना फोडणी दिली, पुरणालाही छान चटका देऊन घेतला आणि पुरण थंड होण्यासाठी एक अर्धा तासासाठी साईडला ठेवलं. तोपर्यंत बाकीची कामं उरकवून घेतली आणि पापड भजी तळणीही मी करून घेतली लगेचच. आणि माझा छानपैकी अर्धा स्वयंपाक तयार झालेला होता आणि आता होता पुरणपोळीचा बेत. आणि मग शेवटी पुरण थंड झालं आणि गरमागरम पुरणपोळ्या तयार करायला घेतल्या. कारण आज फक्त जेवण बनवायचं नव्हतं, तर नैवेद्यही मनापासून दाखवायचा होता. तर छान असं माझं नैवेद्याचं ताट रेडी झालं. छान मी जिवतीची पूजा करून घेतली. हार, दुर्वा, आघाडा आणि वस्त्रमाळी वाहून मनोभावी पूजा केली. त्यानंतर आरती करायला घेतली. आपल्या परंपरेमध्ये सुवासिनीला जेवायला घालणंही खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आज माझी मैत्रीण आणि तिचा मुलगा जेवायला आले. सर्वप्रथम अद्वैक आणि प्रियांशीला जेवायला वाढलं आणि त्यानंतर माझ्या फ्रेंडला जेवायला वाढलं. तिचं नाव आहे श्वेता. सगळ्यांचे जेवण अगदी छान झालेले. त्यानंतर अद्वैकला मी तिला ड्रेस आणि श्वेताची ओटी भरली, तिला नारळाने ओटी भरली आणि साडी देखील नेसवली. खूप छान असा प्रोग्राम झाला. त्यानंतर मग मी झोक्यावर जरा विसावा घेतला आणि प्रियांशीसोबत जरा एन्जॉय करत होते. नेक्स्ट डे माझी नाईट होती, मला आराम पण करायचा होता. त्या अगोदर मी सगळे घर स्वच्छ करून घेतले आणि परत तेच काम करायला बोर होतं म्हणून आधी सगळं आवरून घेतलं आणि परत संध्याकाळी छान असा दिवा लावला देवाला आणि मनोभावे देवाची प्रार्थना केली. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.